महापालिका हद्दीतील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज आणि अँगल स्ट्रक्चरवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विश्व मानवाधिकार परिषदेतर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात 27 मे 2026 रोजी महापालिकेकडे तक्रार अर्ज सादर करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप परिषदेनं केलाय। महापालिकेनं यापूर्वी अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात कारवाई न झाल्यानं पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे होर्डिंग्ज कोसळून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं परिषदेनं म्हटलंय। परिषदेनं सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं हटवण्याची, त्यांच्या स्ट्रक्चरचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची तसंच संबंधित इमारतींची आवश्यक कागदपत्र तपासण्याची मागणी केली आहे। या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। यावेळी विश्व मानवाधिकार परिषदेचे नावेद शेख यांनी सांगितलं की अनधिकृत होर्डिंग्जवर वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असेल। तसंच महापालिकेच्या महसुलाला बुडवणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज धारकांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा संशय निर्माण होतोय, असा आरोप देखील त्यांनी केलाय। यावेळी प्रदेश अध्यक्ष नवेद शेख, जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख, शहर अध्यक्ष अरुण कोंडके, सलाउल्ला तांबटकर, शहाबाद कुरेशी आणि विश्व मानवाधिकार परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। विश्व मानवाधिकार परिषदेतर्फे मागच्या महिन्यात 27/5/2026 रोजी महानगरपालिकेअंतर्गतमध्ये जेवढे अनधिकृत होल्डिंग याबाबत आम्ही तक्रार दिली होती, पण आज जवळपास 1 महिना उलटून गेला तरी महानगरपालिकेकडून कुठलीही कारवाई झालेली नाही। अशा ह्या काही एजन्सी असतील, महानगरपालिकेचे जे महसूल आहे त्या बुडवणाऱ्या या एजन्सींना महानगरपालिका पाठीशी तर घालत नाही ना, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे। तरी आता अतिरिक्त आयुक्त साहेबांना आम्ही भेटून सगळ्या गोष्टी संबंधित त्यांना समजून सांगितले। यामध्ये जे काही अनधिकृत होल्डिंग आहे याबाबत ऑडिट स्ट्रक्चर अजून झालेला नाही आहे आणि जे काही संबंधित जे होल्डिंग आहे काही बिल्डिंगवर लावण्यात आलेले आहे, ह्या बिल्डिंगवर त्यांनी अजून पण काही कंप्लिशन सर्टिफिकेट याच्यामध्ये काही आम्हाला भेटलेलं नाही आहे। तरी अतिरिक्त आयुक्त साहेबांना मी परत एकदा मागणी केलेली आहे तर जर हे काही 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी आम्हाला अशी विनंती केली की 15 दिवसाच्या आतमध्ये हे आम्ही कारवाई करणार आहे। जर 15 दिवसात ही काही कारवाई झालेली नाही तर विश्व मानवाधिकार परिषदेतर्फे आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल। 6/7/2026 रोजी महानगरपालिकेतर्फे एका वृत्तपत्रामध्ये एक जाहीर नोटीस दिली होती, ज्यामध्ये त्यांनी संबंधित जे काही एजन्सीचे होर्डिंग धारक, बॅनर धारक आहेत त्यांना असा इशारा दिला होता की काही अनुचित प्रकार घडला, काही अपघात घडला तर त्याची जिम्मेदारी हे संपूर्ण त्यांची राहील। पण जवळपास 1 महिना उलटून गेला तरी महानगरपालिकेतर्फे काही कारवाई होत नसल्याने किंवा महानगरपालिका कारवाई करत नसल्याने महानगरपालिका बी तेवढ्याच दिवशी राहील जेवढे ते बॅनर धारक दिवशी राहणार, असे आम्ही महानगरपालिकेनं आयुक्तांना समजून सांगितले। आज विश्व मानव अधिकार परिषदेतर्फे सहाय्यक उपायुक्त साहेब यांना आम्ही परत एकदा आज निवेदन दिलेलं आहे की शहरातील जे अनधिकृत होल्डिंग असतील त्यांचे जे स्ट्रक्चर ऑडिट किंवा त्याबद्दल त्यांची साईज 40x40ची असेल तर त्यांनी 100x100ची केलेली आहे, 50x50ची केलेली आहे, त्यांना परवानगी कुठल्या पद्धतीने दिलेली आहे हे आम्ही माहिती अधिकारमध्ये त्यांना मागणी मागितलेली आहे। तरी आम्हाला काही 1 महिना उलटून गेला तरी आम्हाला समाधानकारक त्यामध्ये काही आम्हाला उत्तर भेटलेलं नाही। आणि गेल्या 15 दिवसात आधी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता का तुम्ही आम्हाला ते होर्डिंग काढले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, परंतु उपायुक्त साहेबांना आज भेटल्यावर त्यांनी आम्हाला एक कारण सांगितलं की या ठिकाणी कलेक्टर साहेबांचे जे आदेश आहे का महानगरपालिकेचे कर्मचारी SRTचं काम करत आहे, त्यामुळे पूर्ण वेळ तिकडं काम करत असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये हे कारवाई करण्यासाठी किंवा इतर कामासाठी कर्मचाऱ्यांना वेळ नाही आहे, इथं कर्मचारी नाही आहे पूर्ण वेळ कामासाठी। तरी उपायुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसात आम्ही हे अनधिकृत होर्डिंग आणि जे स्ट्रक्चर ऑडिट याचे आम्ही ते होर्डिंग काढण्याचं काम आम्ही 15 दिवसात करू। आम्ही आश्वासन दिल्यानंतर आम्ही साहेबांना सांगितलं जर तुम्ही होर्डिंग काढले नाही तर आमचे प्रदेश अध्यक्ष नवेद शेख यांच्याबरोबर त्यांनी बोलणं केलं आमच्याबरोबर आणि ते आश्वासन दिलं की बुवा आम्ही याच्यावर नक्कीच कारवाई लवकरात लवकर करू आणि जर त्यांनी कारवाई नाही केली तर विश्व मानव अधिकार परिषदेतर्फे आम्ही तीव्र आंदोलन छेडू।